मी मनीषा तुम्हा सर्वांचे मी मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं 35 साईजचा कटोरी ब्लाउज आपण कटिंग केलं। बोटनेक हा ब्लाउज आपण कटिंग केलेला आहे, तुम्हाला सविस्तर तिथे माहिती दिलेली आहे। तोच हा कटिंग केलेला ब्लाउज आहे बघा। आपण आज त्याची शिलाई कशा पद्धतीने करायची आहे मी तुम्हाला सविस्तर इथे माहिती देणार आहे। सर्वात आधी आपण हे ब्लाउज पीस आणि अस्तर कटिंग केलेलं आहे ते सर्वात आधी आपण जॉईन करून घेऊया। हे पहा अशा पद्धतीने सर्व आधी आपण जॉईन करून घेऊया। कटोरी पासून सुरुवात करूया आपण। हे पहा अशा पद्धतीने ठेवायचं आहे आपल्याला। हे कट करून घेते मी। हे पहा अशा पद्धतीने हे समोरासमोर ठेवायचं आहे, जेणेकरून आपलं हे उलट सुलट व्हायला नको। आता हे सुद्धा मी ह्याच्यावरती ठेवून घेते। हे पहा अशा पद्धतीने, हे पहा अशा पद्धतीने हे ठेवून घेतलं। हे पहा अशा पद्धतीने किंवा अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ठेवू शकता, ब्लाउज पीस खाली आणि वरती अस्तर अशा पद्धतीने। हे पहा आता हे पूर्ण आता मी शिलाई करून घेणार आहे। आता हा सर्व साइडचा राहिलेला शिल्लक कपडा आहे, आपण जास्तीचा कट केलेला होता। आता इथे आपण शिलाई करून झाल्याच्या नंतर हा साइडचा कपडा कट करू शकतो। कधी कधी काय होतं, हा ब्लाउज पीस जर सिल्की असेल थोडासा तर कधी कधी बघा थोडं थोडं आतमध्ये सरकत जातं आणि मग नंतर तो पुरत नाही, असं पण होतं। त्यासाठी काय करायचं आहे, अशा पद्धतीने थोडंसं जास्तीचं कट करतानाच आपल्याला ब्लाउज पीस कट करायचा असतो आणि हे शिलाई करून झाल्याच्या नंतर आपल्याला ते कट करायचं असतं। हे पहा अशा पद्धतीने आता हे सुद्धा मी कटिंग करून घेणार आहे। आता हे पहा हे व्यवस्थित एकदम मी कटिंग करून घेतलेलं आहे। हे पहा अशा पद्धतीने ठेवून घेते समोरासमोर। हे पहा अशा पद्धतीने गळा आहे बघा, हा अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून घेतला, जेणेकरून आपलं टक्स देताना सुद्धा उलट सुलट झालं नाही पाहिजे, याची सुद्धा इथे आपण काळजी घ्यायची असते। हे पहा आता इथे आपण टक्स देऊया। हे पहा अशा पद्धतीने इथे आपण खाली 1.5 इंचावरती टक्स देऊया। हे पहा खालच्या बाजूला हे पहा मी अशी घडी घालून घेतलेली आहे। हे पहा खालच्या बाजूला आपण 1.5 इंचावरती टक्स देऊया। हे पहा इथे मी 1.5 इंचावरती दिलेला आहे आणि वरच्या बाजूला मी 2.5 इंच घेणार आहे। हे पहा इथे 2.5 वरती मार्किंग करून घेते। इकडच्या सुद्धा बाजूला हे पहा अशी घडी घालायची आहे इकडच्या बाजूची। हे पहा अशा पद्धतीने हे पहा असं समोर ठेवून पाहिलं तरी सुद्धा चालेल। हे पहा इकडून सुद्धा मी 1.5 घेते आणि वरच्या बाजूला 2.5 घेते। हे पहा इथे 1.5 घेतलं आणि वरच्या बाजूला मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते अशा पद्धतीने। आता इथे मी टक्स देऊन घेते। पुन्हा एकदा त्याच्यावरून परत एकदा मी शिलाई घेते, जेणेकरून तो पॅक होऊन जाईल। अशा पद्धतीने हा सुद्धा मी टक्स असा शिलाई करून घेते। हा सुद्धा मी टक्स अशाच पद्धतीने शिलाई करून घेतला। आता हे तुम्ही कधीही कट करूच जाऊ नका, कारण की हा कटोरीचा सपोर्ट असतो, त्याच्यामुळे हा भाग कधीही तुम्ही कट करत जाऊ नका। हे पहा आता इथे काय करायचं आहे, आपल्याला हे थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे बघा। अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे। हे सुद्धा अशा पद्धतीने थोडंसं फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला काय करायचं, हे पहा अशा पद्धतीची कटोरी तयार झाली बघा। हे पहा हे पहा अशा पद्धतीने टक्स दिला आपण 1.5 इंच खालच्या बाजूला आणि वरती आपण 2.5 घेतलं। हे पहा अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित हे पहा अशा पद्धतीने हे कटोरी तयार झाली बघा। हे पहा आता इथे आपल्याला काय करायचं आहे, मध्यभागी आपण टक्स देणार, जेणेकरून कधी कधी कोणाला आवडत नाही, टोक आलेलं सुद्धा आवडत नाही आणि 2 पीस सारखा दिसतो बघा, ते सुद्धा मी कटिंगच्या वेळेस तुम्हाला सांगितलेलं आहे। आता इथे आपण काय करूया, ते कटिंगच्या वेळेस आपण वाढवलं कसं घेतलं ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि अशी ठेवायची असेल तर खालची एकच बाजू वाढवायला तुम्हाला सांगितलेले आहे। हे पहा आता इथे काय करूया आपण, हे पहा अशा पद्धतीने हे पहा ही कटोरी आहे बघा। हे पहा अशा पद्धतीने थोडंसं आपल्याला हे उलटं करून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने, आणि किंवा हे समान मार्किंग केलं तरी सुद्धा चालेल। हे पहा अशा पद्धतीने घ्या करून तुम्ही आणि इकडून 2 इंच वरती मार्किंग करा आणि इकडच्या बाजूला 2 इंच अशा पद्धतीने। हे पहा हे राईट आपलं 2 इंच आहे, इथे मार्किंग करून घ्या। हे पहा इथे आणि इकडच्या बाजूचं पण 2 इंच घ्या, बरोबर भरलं पाहिजे, जेणेकरून तो दिसायला सुद्धा सेम झाला पाहिजे एकदम एकसारखा। हे पहा इथे सुद्धा 2 इंच आहे आणि हे पहा काय करायचं आहे, इथून आपल्याला शिलाई थोडंच घ्यायचं आहे हा शिलाईमध्ये। हे पहा अशा पद्धतीने इथं पकडायचं आहे, हे पूर्ण इकडच्या बाजूला अशा पद्धतीने आपल्याला शिलाई मारत द्यायचं आहे। हे पहा मी दाखवते तुम्हाला। हे टक्स फक्त ह्या बाजूला घ्या,
ते पण सापडलं पाहिजे आहे शिवणकामामध्ये ह्या अशा पद्धतीने. आणि डबल शिलाई मारून घ्यायची त्याच्यावरती अशा पद्धतीने. अशा पद्धतीने डबल शिलाई मारून घ्यायची आणि हा धागा सगळा कट करून टाकायचा. आता हे पा अशा पद्धतीने आपली कटोरी तयार झाली बघा. एकदम व्यवस्थित आणि खोलगट भाग तयार झाला. टूप पीस सारखी दिसणारी कटोरी. हे पा अशा पद्धतीने. हे पा एकदम खोलगट आणि बसायला सुद्धा ही कटोरी व्यवस्थित बसते. तुम्हाला आज त्यासाठी मी पूर्ण शिलाईचा व्हिडिओ तुमच्यासाठी टाकणार आहे, जेणेकरून तुम्हाला समजायला सुद्धा पाहिजे कटोरीचं कटिंग मी कशा पद्धतीने करते आणि शिलाई सुद्धा मी कशा पद्धतीने करते. हे पा अशा पद्धतीने. हे पा हे दिसायला सुद्धा किती व्यवस्थित असतं. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा तरी शिलाई करून बघा. हे पा आता हे सुद्धा आपण अशाच पद्धतीने हे पा हे असं उलटं करून घ्यायचं आहे बघा. हा सुद्धा दाखवते मी तुम्हाला. आणि इकडच्या बाजूला आपण 2 इंच आहे हे पा 2 इंच आणि इकडचे सुद्धा बाजूला 2 इंच घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हे पा इथं सुद्धा 2 इंचावरती मी मार्किंग करून घेते आणि इकडून आपल्याला शिलाई मारत फक्त हे ह्या बाजूला घ्या एवढंच फक्त करा. आणि हे सुद्धा सापडलं पाहिजे शिलाईमध्ये, तेव्हा तिथे आपलं टोक येत नाही. आणि इथे थोडं थोडं पकडा अशा पद्धतीने. हे पा आणि इकडे घ्या अशा पद्धतीने. त्याच्यावरती अजून एक आपल्याला शिलाई मारून घ्या. त्याला मारली तशीच करायची आहे आपल्याला. अशा पद्धतीने शिलाई सगळी पूर्ण झालेली आहे आपली. बघू शकता आता हा सुद्धा एकदम हे पा व्यवस्थित आलेला आहे आणि आपला टोक सुद्धा आलेला नाही. अशा पद्धतीने सुद्धा आपण शिलाई करू शकतो. हे पा दोन्ही सुद्धा बघा तुम्ही किती व्यवस्थित आलं अशा पद्धतीने. आता आपण हे बाकीचं सर्व कपडा जॉईंट करून घेऊया. आता हे पा हे अशा पद्धतीने ठेवा तुम्ही उलट. हे पा हे समोरासमोर ठेवा फक्त. आता त्याच्यावरती मी अस्तर ठेवून घेते. हे पा अशा पद्धतीने. आणि पूर्ण आपल्याला समोरासमोर ठेवायचे जेणेकरून आपलं हे उलट सुलट व्हायला नको. हे पा आता हे पूर्ण आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. आता हे पूर्ण आपलं व्यवस्थित जॉईंट करून झालं. हा सर्व कपडा हा साईडचा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. एकदम सावकाशमध्ये आपल्याला तो कट करायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने, जेणेकरून अस्तर कट होणार नाही याची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची असते. हे पहा अशा पद्धतीने. अशा पद्धतीने हे कट करून घ्या व्यवस्थित. हे पहा हे सगळं व्यवस्थित कटिंग करून झालं. अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा मी व्यवस्थित हे कट करून घेतलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने हे समोरासमोर ठेवायचे जेणेकरून उलट सुलट होणार नाही याची सुद्धा इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे. हे पहा ही कटोरी ह्या बाजूला ठेवून घेते मी आणि ही कटोरी ह्या बाजूला ठेवून घेते. आता आपण जॉईन करून घेऊया अशा पद्धतीने. हे पहा आता ही ह्याच्यावरती उलटी ठेवायची आहे. व्यवस्थित जॉईन करायचं आहे. खालच्या बाजूला आपल्याला व्यवस्थित एकदम सावकाशमध्ये जॉईन करत करत यायचं आहे अशा पद्धतीने. एकदम व्यवस्थित आणि सावकाशमध्ये आपल्याला जॉईन करत करत खालच्या बाजूला यायचं आहे. हे पहा ही कटोरी सुद्धा एकदम परफेक्ट आपली पुरली. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा किती गोल आकारामध्ये आणि व्यवस्थित सुद्धा आलेलं आहे. एकदम व्यवस्थित आपली पुरली बघा कटोरी ती. अशा पद्धतीने तुम्ही नेहमी काढत जा. हे पहा आणि दिसायला सुद्धा खूप व्यवस्थित वाटतंय. आता इथे काय करायचं आहे आपल्याला अजून एक आपल्याला त्याच्यावरती डबल शिलाई मारून घ्यायची आहे बघा. अशा पद्धतीने अजून एक त्याच्यावरती आपल्याला डबल शिलाई मारून घेतली आपण. तर ही कटोरी आपली एकदम व्यवस्थित शिलाई करून झाली. हे पहा अशा पद्धतीची. हे पहा आता दुसरी सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायची आहे.
पहा दुसरी सुद्धा आपल्याला व्यवस्थित जॉईन करून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. आणि हे ह्याच्यावरती उलटं ठेवायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने. हे पहा इथून खालच्या बाजूने आपल्याला जॉईन करायला सुरुवात करायची आहे. आणि जर तुम्हाला सोपं वाटत असेल तर ह्या बाजूने सुद्धा तुम्ही तुमची जी पद्धत असेल अशी ठेवून सुद्धा कोण कोण हे पहा असं उलटा भाग ठेवून सुद्धा कोण कोण जॉईन करतं. हे पहा अशा पद्धतीने असं सुद्धा कोण कोण जॉईन करतं. त्या पद्धतीने जो तुम्हाला सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही जॉईन करू शकता. हे पहा अशा पद्धतीने जॉईन करून घेते मी. एकदम सावकाशमध्ये गोल आकारमध्ये आपल्याला ही जॉईन करून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने ही सुद्धा व्यवस्थित आपली जॉईन करून झाली. हे पहा किती आकार सुद्धा आपला गोल एकदम आलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता ह्याच्यावरती आपल्याला अजून एक डबल शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने हे झाले एकदम व्यवस्थित. दोन्ही सुद्धा बाजूचा आपल्याला शिलाई करून झालेला आहे. आता आपण खालच्या बाजूला क्रॉसपट्टी जी जॉईन करून घेऊया. हे पहा ही क्रॉसपट्टी आहे बघा. एका बाजूची आपण जॉईन करून दाखवते मी तुम्हाला कशा पद्धतीने आपल्याला जॉईन करायची आहे. हे पहा हे दोन एक ठेवून देते मी बाजूला. हे पहा हे दोन घेते. एक अस्तर आणि हा ब्लाऊज पीसाचा एक काढलेला आहे. हे पहा ही मोठी बाजू आहे बघा. त्या अशा पद्धतीने ठेवायची आहे आपल्याला. आणि जर तुम्हाला डायरेक्टली जोडता नाही आली तुम्ही पूर्ण बाजूला 5 नंबरची शिलाई मारून घ्या. नंतर जॉईन केली तरी सुद्धा चालेल. काही प्रॉब्लेम येत नाही. हे पहा अशा पद्धतीने मी आता ठेवून घेणार. आतल्या बाजूला अस्तर आहे बघा. हे पहा आतल्या बाजूला अस्तर आहे. हे पहा मी अशा पद्धतीने ठेवून घेतली. हे पहा अशा पद्धतीने. फक्त हे व्यवस्थित आलं पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने. आता हे पहा ह्याच्यावरती ठेवायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे फक्त अस्तर आहे ना आपण क्रॉसपट्टी कट केलेलं ते आतल्या बाजूला झालं पाहिजे. हे पहा आता इथे आपण शिलाई करून घेऊया. नाही जमलं तुम्हाला तर 5 नंबरची शिलाई मारून घ्या आणि नंतर जॉईन करू शकता. एकदम सावकाशमध्ये आपल्याला ही जॉईन करून घ्यायची आहे. जरी शिल्लक राहिली तरी आपण ती कट करू शकतो. अशा पद्धतीने. आणि एवढं आपल्याला ही शिलाईमध्ये पकडायचं आहे. एवढं फक्त लक्षात ठेवा. हे पहा मी कसं पकडलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा पकडायचं आहे. हे पहा ह्या सुद्धा बाजूला मी व्यवस्थित एकदम शिलाईमध्ये पकडलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने अर्धा इंच आपल्याला ते पकडायचंच असतं. हे पहा अशा पद्धतीने जॉईन झाली बघा. हे पहा आता हे पहा अशा पद्धतीने हे जॉईन झाले. हे पहा अशा पद्धतीने आपण ही जॉईन करून घेतली. हा कपडा इकडच्या बाजूला मी घेतला. आता इथे थोडंसं फोल्ड करत थोडंसं आपल्याला हे गुंडाळून घ्यायचं असतं. हे पहा अशा पद्धतीने. आणि हे ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि तो अस्तरचा कपडा पण सोबत घ्यायचा आहे त्याच्यासोबत. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा हे अस्तरचा कपडा पण त्याच्यासोबत घ्यायचा आहे आणि शिलाई मारत मारत आपल्याला घ्यायचं आहे. अशा पद्धतीने. अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला. आता ही आपली पूर्ण शिलाई मारून झाली बघा. आता हे सर्व आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने ही क्रॉसपट्टी आपली जॉईन झाली. ती दिसायला सुद्धा किती व्यवस्थित. आता ही शिल्लक राहिलेला आपण कट करू शकतो. हे पहा अशा पद्धतीने जेवढं राहील तेवढं आपण हे कट करू शकतो. जास्तीचं का घेतो का तर आपल्याला कमी पडलं नाही पाहिजे. नाहीतरी इकडे बाजूला परत जॉईन द्यावा लागतो आपल्याला. त्यासाठी आधीच आपल्याला त्याची काळजी घ्यायची असते. हे पहा किती व्यवस्थित आलं. हे वरती गेलं. हे बरोबर आपल्याला हवं पाहिजे ना तेवढं तो शिल्लक राहतो. हे पहा इकडच्या बाजूने पण बघा तुम्ही किती व्यवस्थित आलेलं आहे. हे पहा ते दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसतं. हे पहा अशा पद्धतीने एकदम आकार सुद्धा व्यवस्थित आलेला आहे आणि शिवणकामामध्ये सुद्धा व्यवस्थित आलेला आहे. अशा पद्धतीने आपला हा व्यवस्थित झालेला आहे. आपण आता ही कटोरीचा भाग क्रॉसपट्टीला त्याला जॉईन करून घेऊया. हे पहा अशा पद्धतीने. तसं ते ठेवलं त्याच पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. फक्त उंच बाजू बघायची आहे. आपली गळ्याच्या बाजूला आलेली पाहिजे एवढीच फक्त इथे आपल्याला काळजी घ्यायची असते. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या. आणि कटोरी आहे बघा. हे पहा ही ह्याच्यावरती अशा पद्धतीने उलटं ठेवायचं आहे. हे सुद्धा उलट सुलट असतं दोन्ही सुद्धा बाजूचं.
हे पहा. आणि नाही जमलं असं तर तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही असं ठेवून घ्या आणि पूर्ण भागाला शिलाई मारून घ्या. सोपं पडतं ते. नाहीतर अशा पद्धतीने जमत असेल तर अशा पद्धतीने करा. नवीन असतील तर त्यांनी 5 नंबरची शिलाई मारून घेतली तरी सुद्धा चालेल. हे पहा अशा पद्धतीने हे पकडायचं आहे. ह्याच्यावरतीही कटोरीचा भाग आपल्याला ठेवायचा आहे क्रॉसपट्टीवरती. हे पहा अशा पद्धतीने आणि पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित पकडायचं आहे. फक्त खालतं सुद्धा हा कपडा म्हणजे हा एक पदर येणार, हा एक आणि ही कटोरीचं, जेणेकरून हे तिन्ही सुद्धा आपलं व्यवस्थित एकसारखं आलेलं पाहिजे. अशा पद्धतीने व्यवस्थित एकदम व्यवस्थित आपल्याला शिलाई मारत हे पहा हे तिन्ही सुद्धा आपल्याला व्यवस्थित शिलाई करत पुढे यायचं आहे. हे पहा हे सुद्धा इकडच्या बाजूला घ्या. अशा पद्धतीने हे सुद्धा व्यवस्थित शिवणकामामध्ये घेतलं आपण. आता हे पहा हे शिलाई करून झालं आपलं. हे पहा अशा पद्धतीने हे झालं आपलं शिलाई करून. आता इथे काय करायचं आहे, थोडंसं आपल्याला फोल्ड करत खालच्या बाजूला घ्यायचं असतं. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा आणि हे ह्याच्यावरती ठेवायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने आणि व्यवस्थित पकडायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरती. नाही जमलं तर मैत्रिणींनो तुम्ही काय करा, 5 नंबरची शिलाई मारून घ्या. कधी कधी कपडा सिल्कीसुद्धा असतो, पटकन म्हणजे सटकून जातो तो कपडा, धरायला त्रास होतो. अशा पद्धतीने नाहीतर तुम्ही 5 नंबरची शिलाई मारू शकता. पूर्ण क्रॉसपट्टीला 5 नंबरची शिलाई मारून घ्या, नंतरच जॉईंट करा. अशा पद्धतीने आता हे सुद्धा आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे, सुईचं करून घ्यायचं आहे. हे आपण उलट शिवतो ना. हे पहा अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता हे शिल्लक राहिलेलं आपण हे कट करू शकतो. हे पहा अशा पद्धतीने हे कट करून घेतलं. हे पहा व्यवस्थित आपलं हे सुद्धा व्यवस्थित जॉईन करून झालं. आता फिटिंग करताना सुद्धा आपल्या इथे मागे पुढे होत नाही बघा. पाठीचा भाग बरोबर ह्याला पुरून जातो. त्यानुसारच आपण ही क्रॉसपट्टी तुम्हाला सांगितलेलं आहे कशा पद्धतीने आपण ती क्रॉसपट्टी काढतो. आणि ब्लाऊजवर माप घेऊन सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे आपण कशा पद्धतीने काढायची आहे. हे पहा हा कपडा घेतलेला आहे बघा. आता इथे हुक पट्टी आणि लूक पट्टी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. पहा मी थोडंसं फोल्ड करून घेते जेणेकरून माझ्या 2 पट्ट्या निघून जातील. हे पहा अशा पद्धतीने. अशा पद्धतीने 2.5 इंचाची तरी घ्यायची आहे बघा पट्टी, थोडीशी मोठी. हे पहा हे सुद्धा मी कट करून घेतले आहे जेणेकरून माझ्या 2 मला होतील. आता हे जास्त होणार आहे पण शिलाई करत आल्यावर आपण हे कट करून घेऊया. खालच्या बाजूची जास्त होईल. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हे पहा ह्याच्यावरती आपल्याला हुकपट्टी आपण शिलाई करून घेऊया आधी. हे पहा अशा पद्धतीने इथे कट करून घ्यायचं आहे आणि थोडंसं फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने. आता हे थोडंसं आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला एकदम कडेला एकदम नाजूकमध्ये दाबटीप टाकून द्यायची आहे. अशा पद्धतीने दाब शिलाई मारून घ्यायची असते. अशा पद्धतीने. आता इथे इकडच्या बाजूला हे पहा अशा पद्धतीने थोडंसं आपल्याला फोल्ड करून घ्यायचं असतं. आणि हे पहा अजून एकदा, जेणेकरून हा अस्तरचा कपडा आपला सर्व पूर्ण आतल्या बाजूला गेला पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे खालच्या बाजूला पूर्ण बंद करून घ्या जेणेकरून आपल्या तिथे कपडा निघला नाही पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा पूर्ण हा कपडा आतल्या बाजूला गेला बघा. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा इथे आपल्याला ती हुक पट्टी आपण तयार करून घेतली. हे पहा या अशा पद्धतीची. हे पहा आता आपल्याला ही लूक पट्टी आपण लूक करतो हुक अडकवण्यासाठी, ती पट्टी आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. हे भाग आपल्याला उलटा ठेवायचा आहे अशा पद्धतीने. हे पहा आणि आपल्याला व्यवस्थित एकदम जॉईन करून घ्यायची आहे. शिलाईमध्ये आपल्याला व्यवस्थित इथे पकडायचं आहे 1/2 इंच. किंवा जी तुमची पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. हे पहा अशा पद्धतीने थोडंसं दुमड करून घ्यायची आहे खालच्या बाजूने. हे पहा अशा पद्धतीने
हे शिलाई झालं. आता हा भाग आपल्याला, ही पट्टी आपल्याला वरच्या बाजूला काढायची असते अशा पद्धतीने. हे पहा, आता थोडंसं इथं फोल्ड करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला नाही जमलं अशा पद्धतीने डायरेक्टली आपण अशा पद्धतीने ठेवतो. जर अशा पद्धतीने नाही जमलं डायरेक्टली ठेवायला तर इथं तुम्ही एक शिलाई मारून घ्या आणि नंतर तुम्ही अशा पद्धतीने पलटी करून ह्याच्यावरती ठेवू शकता. हे पहा, अशा पद्धतीने. आणि इथे एक 5 नंबरची शिलाई मारा. मी दरवेळेस सुद्धा सांगते तुम्हाला, कारण की हुक बसवायला तिथे 3 नंबरची नका मारू, नाही तर दोरे तोडावे लागतात बघा आपल्याला. 5 नंबरची मारा आणि नंतर तिथे धागे नाही तोडले तरी सुद्धा चालून जातं. हे पहा, अशा पद्धतीने डायरेक्टली 5 नंबरची शिलाई मारा. तिथे नाही नंतर धागे तोडले तरी सुद्धा चालतं. अशा पद्धतीने 5 नंबरची शिलाई मारा. हा कपडा कट करून घ्या इथला. हे पहा, अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित सुद्धा आपल्याला हे आलेलं आहे. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला काय करायचं आहे हे महत्त्वाचं आहे खूप. मी तुम्हाला सांगते. हे पहा, दोन्ही सुद्धा एकसारखं आलेलं आहे का, एकदा दोन्ही सुद्धा पट्ट्या आपल्या एकसारख्या आलेल्या आहेत का एकदा चेक करत जा नेहमी. कधी कधी काय होतं, एक पट्टी आपली वरती असते, अशा पद्धतीचं असतं. तर तिथे तुम्हाला सांगितलेलं आहे, मागच्या सुद्धा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, अशा पद्धतीत थोडंसं एकदम नॉर्मल गोल आकारामध्ये द्यायचं आहे. कुठे आपलं, हे पहा, इथे आपलं झालेलं नाही पण तुम्हाला मी सांगते. हे पहा, अशी पट्टी एक समजा वरती असली तर ह्या मापामध्ये आपल्याला घ्यायचं आहे समजा. तर अशा पद्धतीने इथपर्यंतच हा गोल आकार द्या आणि तो तेवढाच गोल आकारमध्ये कट करून टाका, जेणेकरून दोन्ही पट्ट्या आपले समान अंतरावरती झालेल्या पाहिजेत अशा पद्धतीने. आणि नाहीतर तुम्ही अशा पद्धतीने चेक करत जा. हा तुमचा ब्लाऊज आहे मापाचा. हे पहा, अशा पद्धतीने चेक करत जा तुम्ही, आपली पट्टी बरोबर आहे का. हे पहा, ह्याच्यावरती ठेवा ही अशा पद्धतीने. हे पहा, हे आपलं बरोबर आलेलं आहे. आता इथे आपल्याला अजून पायपिंग टाकायचे आहे किंवा तुम्ही गोट सुद्धा म्हणू शकता. इथे अजून आपल्याला करायचं आहे, म्हणजे ते बरोबर ही पट्टी आपली बरोबर झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही नेहमी चेक करत जा. गळा सुद्धा मी सांगणार आहे तुम्हाला. इथे जर शोल्डर उतरत असेल तर गळा सुद्धा आपण एकदम ब्लाऊजवरूनच व्यवस्थित, आणि मी माप सुद्धा टाकताना व्यवस्थित सांगितलेलं आहे. आता इथे आपण मार्किंग करून घेऊया. त्रिकोण असतात आपले, हुक अडकवण्यासाठी करतो आपण, किंवा तुम्हाला हाताने बनवता येत असतील तर तुम्ही हाताने सुद्धा इथे बनवू शकता. फक्त मार्किंग करताना समान मार्किंग करून घ्या. आता इथे आपल्याला हे सोडून द्यायचं आहे बघा. तिथे आपल्याला पायपिंग टाकायची आहे. आताच मोजला आपण. हे पहा, इथे हे सोडून द्यायचं आहे. तिथूनच आपल्याला खालच्या बाजूला एक मार्किंग करून घ्या इथे. आता हे मार्किंग आपण असं धर पकडा. हे मार्किंगवर हे मार्किंग. आता हे इथे पण एक मार्किंग करून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने इथे. आता ते अशा पद्धतीने ठेवा, म्हणजे जेणेकरून हे समान मार्किंग तयार होईल आपलं अशा पद्धतीने. हे पहा, हे अशा पद्धतीने, जेणेकरून हे आपलं समान मार्किंग झालेलं पाहिजे. हे पहा, हे बरोबर आपलं मार्किंग क्रॉसपट्टीवरती आलं. ब्लाऊज हे मार्किंग जर तुमचं तिसरं 1 2 3 4 5 मार्किंग झाले, हे मार्किंग जर तुमचं तिसरं क्रॉसपट्टीच्या वरती आलं, कधी सुद्धा ब्लाऊज बघा तुम्ही तिथे एकदम व्यवस्थित बसतो. अशा पद्धतीने तुम्ही फक्त लक्षात ठेवा. हे पहा, बरोबर हे आपलं तिसऱ्या ह्याच्यावर आलेलं आहे अशा पद्धतीने. आता इथे आपण छोटे मस्तपैकी 3 नंबरची टिप घ्या फक्त तिथं. इथे पूर्ण पॅक करून घ्या एकदम व्यवस्थित, आणि त्रिकोण करून घ्या. किंवा हाताने बनवत आजकाल तुम्ही तर हाताने सुद्धा बनवले तरी चालते, काही खूप प्रॉब्लेम येत नाही. आता इथे शिलाई मारून घ्या. इथे पॅक करून घ्या, जेणेकरून इथला कपडा बरेच वेळा आपण हुक लावताना निघून जातो बघा. तिथे आधीच आपण काळजी घ्यायची आहे, व्यवस्थित पॅक करायचं आहे. अशा पद्धतीने ही पट्टी सुद्धा आपण तयार करून घेतली. हे पहा, किती व्यवस्थित आली आपली ही पट्टी सुद्धा बघा. हे पहा, अशा पद्धतीची. हे पहा, अशा पद्धतीने आपल्या दोन्ही सुद्धा पट्ट्या एकदम व्यवस्थित तयार झाले. हे पहा, हे क्रॉसपट्टी सुद्धा आपली बघा एकदम व्यवस्थित आलेली आहे. या क्रॉसपट्टीवरती जर तुमचं हुक लागलं तर ब्लाऊज बसायला खूप छान बसतो. तुम्ही एकदा शिलाई करून बघा आणि मग मला सांगा. हे पहा, अशा पद्धतीने एकदम छान बसतो बघा तिथे ब्लाऊज. अशा पद्धतीने एकदम छान बसतो ब्लाऊज. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे आपण पायपिंग टाकून घेऊया. हे पहा, पायपिंगसाठी कटिंग करतानाच आपण ह्या क्रॉस पट्ट्या काढून घेतल्या होत्या बघा, ह्या अशा पद्धतीच्या. हे पहा, इथे सरळ कापून घ्या तुम्ही ही पट्टी.
ते टोके असतं थोडंसं आपण क्रॉस काढतो त्याच्यामुळे. हे पहा आता इथे काय करायचं आहे आपल्याला, थोडंसं अशा पद्धतीने हे फोल्ड करायचं असतं. हे पहा अशा पद्धतीने हे फोल्ड करायचं असतं. हे पहा अशा पद्धतीने आणि ह्याच्यावरती गळ्यावरती ठेवून द्या. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला खालच्या बाजूला आता शिलाई करत करत यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने एकदम सावकाशमध्ये ओढायचं पण नाहीये. अशा पद्धतीने एकदम सावकाशमध्ये आपल्याला शिलाई करत करत यायचं आहे. इकडच्या बाजूला सुद्धा हे पहा आता इथं थोडीशी कट करून टाका. तिथे आपल्याला थोडंसं दुमडून घ्यायचे आहे. हे पहा इथे किंवा इथे तुम्ही कोणती पद्धत वापरत असाल थोडंसं फोल्ड करायला, ती पद्धत तुम्ही इथे वापरू शकता. फक्त क्रॉसपट्टी काढताना तुम्ही नेहमी 1.25 इंचाची काढा. अशा पद्धतीने तिथे धागा निघला होता म्हणून मी परत घेतलं तिथूनच. हे पहा अशा पद्धतीने इथं फोल्ड करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने हे आपलं व्यवस्थित शिलाई करून झालेलं आहे. आता हे पहा एकदम व्यवस्थित मध्ये झालं. हे पहा आता इकडच्या बाजूला काय करायचं आहे. हे पहा आपल्याला पायपिंग करायची आहे. हे पहा हा कपडा आपल्याला वरच्या बाजूला घ्यायचा आहे, खाली न जाऊ द्यायचंच नाहीये, कारण की गोठ हा आपला किंवा पायपिंग म्हणू शकता एकदम गोल आकारमध्ये येते. हे पहा अंगठ्याने थोडं थोडं आतमध्ये सरकवायचं आहे शिलाई काम करताना एकदम. हे पहा अशा पद्धतीने एकदम नाजूक पायपिंग तयार होते बघा. हे पहा अशा पद्धतीने थोडंसं आतमध्ये आपल्याला सरकवत आपल्याला ही पायपिंग घ्यायची असते. हे पहा किंवा हा तुमचा अंगठा आहे ना खालचा, त्या अंगठ्यानं हा कपडा थोडंसं आतमध्ये सरकवत आपल्याला ही खालची बाजूची पायपिंग करायची असते. हे पहा अशा पद्धतीने सावकाशमध्ये हा अंगठ्याने सरकवायचा आहे कपडा हा एकदम व्यवस्थितमध्ये. एकदम नाजूक हवे असेल तर नाजूक करा. इथे एकदम खूप नाजूक घेतलेले आहे मी, आणि तुम्हाला जाड हवे असेल ना तर इथे तुम्ही जाडसुद्धा करू शकता. अशा पद्धतीने एकदम हे पहा अंगठ्याने सरकवायचा आहे कपडा. हा अंगठा असा आणि हे कपडा असा. अशा पद्धतीने तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल. खूप व्यवस्थित आलं आपलं. आता इथे आपण बंद करून टाकूया. डबल शिलाई थोडीशी घ्यायची असते आपल्या तिथं. हे पहा अशा पद्धतीने असं थोडंसं आपल्याला असा हात हे करून घ्यायचा आहे. सेटमध्ये येतो एकदम गळा. हे पहा त्यासाठी तुम्हाला म्हणलं जवळून पायपिंग दाखवावी. हे पहा किती व्यवस्थित आणि नाजूक आलेलं आहे एकदम पायपिंग, आणि एकसारखी येते एकदम नाजूकमध्ये. हे पहा एकदम नाजूकमध्ये एकदम एकसारखी सुद्धा येते. हे पहा किती गोल आणि एकसारखी आलेली आहे. हे पहा इथे आणि इकडची सुद्धा बाजू बघा एकदम व्यवस्थित आपली ही शिल्लक सुद्धा राहते. हे पहा अशा पद्धतीने. आणि इकडे धागे सुद्धा दिसत नाही, तो कपडा पूर्ण आतमध्ये गेलेला असतो ना, त्याच्यामुळे आपल्याला बाहेर धागे सुद्धा दिसायचा प्रॉब्लेम कुठला येत नाही. हे पहा अशा पद्धतीने आणि दिसायला सुद्धा व्यवस्थित वाटतं. हे पहा अशा पद्धतीने आपली ही कटोरी सुद्धा तयार झाली पूर्ण. आणि हा गळा सुद्धा बघा तुम्ही एकदम आपला व्यवस्थित आलेला आहे. आता ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरी सुद्धा पायपिंग तयार करायची आहे. हे पहा हे सुद्धा अशाच पद्धतीने थोडंसं फोल्ड करायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित फक्त घ्यायचं आहे फोल्ड करून. हे पहा ह्याच्यावरती ठेवायचं आहे गळ्यावरती, आणि गोल आकारामध्ये आपल्याला शिलाई करत करत यायचं आहे वरच्या बाजूला अशा पद्धतीने. कट करून टाकू. हे पहा अशा पद्धतीने शिलाई करून झालं. आता हे पहा थोडंसं आतमध्ये हे करून थोडंसं आतमध्ये सरकवायचं आहे. हा कपडा आत घ्यायचा आहे, त्याला त्या पायपिंगला केलं तसेच त्या पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने. आणि आता इथे पायपिंग टाकायची आहे एकदम नाजूकमध्ये. तुम्हाला नाजूक हवी असेल तर नाजूक टाका, आणि जाड हवी असेल तर जाड टाका. अंगठ्याने आपल्याला थोडं थोडं सरकवायचं आहे, जेणेकरून तो एकसारखी सुद्धा येते आणि गोल सुद्धा येते. तो कपडा आत गेल्यामुळे थोडंसं जाडसर होते ना, त्याच्यामुळेच. हे पहा हे अंगठा अशा पद्धतीने. अशा पद्धतीने ही पायपिंग सुद्धा आपली तयार झाली. एकदम नाजूक सुद्धा झालेली आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा इकडे सुद्धा बाजूचा कपडा एकदम असा व्यवस्थित राहिलेला आहे अशा पद्धतीने.
आता ही कटिंग केलेली बाही आहे बघा. आपण अशा पद्धतीचं मार्किंग करून घेतलं आहे. कटिंग करताना हे पहा व्यवस्थित कटिंगसुद्धा मी तुम्हाला कशा पद्धतीने करायचं आहे ते सुद्धा मी सांगितलेलं आहे. आता इथे काय करायचं आहे हे पहा, अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे. आपल्याला एकदम असं समोरासमोर ठेवायचं आहे. हे पहा उलट सुलट होणार नाही याची सुद्धा इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे. हे पहा हे भाग सुद्धा एकदम हा उंच भाग आहे बघा आणि हा थोडासा खोलगट आहे ते सुद्धा आपल्याला इथे चेक करायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने ठेवायचं आहे. मग हा उंच आहे ना, उंच बाजूला झाला पाहिजे. आणि हे मार्किंग आहे बघा पुढच्या बाजूचं. हे पहा अशा पद्धतीचं हे सुद्धा ह्या मार्किंगला झालं पाहिजे ह्या बाजूला समोरासमोर होतं तेव्हा. हे पहा अशा पद्धतीने उंच चेक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही बाही ठेवायची असते. पटकन ते लक्षात येत नाही त्यासाठी हे मार्किंग करून दाखवलेलं होतं कटिंग करतानाच. आता ही बाही आपण जोडून घेऊया. तुम्हाला ही बाही जॉईन करून दाखवते. हे पहा अशा पद्धतीने ठेवायची आहे आपल्याला. हे पहा अशा पद्धतीने आपण शिलाई मारून घेतली. आता इथे काय करायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित एकदम. हे पहा अशा पद्धतीने फक्त हा अस्तरचा कपडा आपला आतल्या बाजूला गेला पाहिजे. तर एवढंच इथे काळजी घ्यायची असते. ते दिसायला सुद्धा खूप व्यवस्थित दिसतं. हे पहा अशा पद्धतीने फक्त अस्तरचा कपडा आपला पूर्ण आतल्या बाजूला घ्यायचा आहे. पहा आता हे शिलाई करायचं आहे पूर्ण व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने. आता शिल्लक राहिलेला सर्व कपडा हा कट करायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने शिल्लक राहिलेला सगळा कपडा आपल्याला अशा पद्धतीने हा कट करावा लागतो. आपण जास्तीचा कट करतो तर आपल्याला अशा पद्धतीने ते कट करायचं आहे. ती सुद्धा बाही तुम्ही अशाच पद्धतीने जॉईन करायची आहे. दुसरी सुद्धा बाही तुमची हे पहा अशा पद्धतीने. हे पहा आणि इथे मध्य एक कट मारून ठेवा जेणेकरून बाही जोडताना आपल्याला तो आला पाहिजे लक्षात. हे पहा अशा पद्धतीने इथे कट मारून घेतलेला आहे बघा मी. हे पहा इथे आता ही सुद्धा बाही मी अशाच पद्धतीने जॉईन करून घेणार आहे. हे पहा ह्या दोन्ही सुद्धा बाह्या व्यवस्थित आपले जॉईन करून झाल्या. हा साईडचा सर्व शिल्लक राहिलेला कपडा सुद्धा मी इथे कट केलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने समोर समोर ठेवलेला आहे म्हणजे हे आपली ब्लाऊजला पुढच्या बाजूला येते आणि हे जोडताना पाठीमागच्या बाजूला येते. एवढंच फक्त तुम्ही ते लक्षात ठेवायचं आहे. हे पहा आता इथे काय करायचं आहे, हा आपला बोटनेक पाठीचा भाग आहे. तो आपला आता शिलाई करायचा राहिलेला आहे. तो आपण शिलाई करून घेऊया. हे पहा अशा पद्धतीने मी बाजूला करून घेते. हे पहा आपण आकार दिला होता. हे पहा अशा पद्धतीचं थोडासा डार्क करून घ्या जेणेकरून दोन्ही साईडला मार्किंग होईल. हे पहा अशा पद्धती एवढाच भाग फक्त डार्क करून घ्या जरा म्हणजे जेणेकरून दोन्ही सुद्धा बाजूला तुमचं कोणताही आकार द्या तुम्ही तिथे. आणि हे आपल्याला कटच करून टाकायचं आहे. फक्त हा आकार हा आपला वरचा कट करूया. तिथे आपण पायपिंग सुद्धा टाकू शकतो. हे पहा अशा पद्धतीने हा मी कट करून घेते. हे पहा एकदम गोल आकारामध्ये ते सुद्धा आलेला आहे आपला. हे पहा अशा पद्धतीने. आता इकडच्या बाजूला मी काय करते हे पहा अशा पद्धतीने हा पलटी केलेला आहे बघा. हे पहा हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरती मी जेणेकरून दोन्ही बाजूंना माझं व्यवस्थित मार्किंग होईल अशा पद्धतीने. हे पहा जेणेकरून दोन्ही बाजूंना माझं समान मार्किंग होईल. हे पहा अशा पद्धतीने इकडच्या सुद्धा बाजूला झालं एकदम समान मार्किंग. हे पहा अर्धा इंच पकडायचं आहे असं म्हणजे अजून तो दिसायला सुद्धा एकदम आणि पाठीच्या भागाला सुद्धा एकदम तो छान बसतो. आता टक्स सुद्धा मी तुम्हाला कटिंगच्या वेळेस सांगितलेलं होतं पेपर कटिंगच्या वेळेस कशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे ते सुद्धा टक्सचं मार्किंग इथे करून घ्यायचं आहे. तुमचा जेवढा उंची असेल तेवढा इथे अशा पद्धतीने दोन्ही बाजूला करून घ्या कारण की कधी आतल्या बाजूला सुद्धा ते जातं. त्यासाठी आता इथे काय करूया आपण हे पहा हे पाठीचा आपण ब्लाऊज पीस आहे आपला कटिंग केलेला ह्याच्यावरती हे अस्तर अशा पद्धतीने ठेवायचं आहे. हे पहा आणि जर हलणार असेल कपडा सिल्की असतो थोडासा कधी कधी तर टाचण्या लावून घ्या तुम्ही पूर्ण. हे पहा अशा पद्धतीने थोडासा इकडच्या बाजूला घ्यायचं आहे. इथून आपण शिलाई करायला सुरुवात करूया. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा पिना लावून घेतल्या तरी सुद्धा चालतील. हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरती पूर्ण आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने.
पद्धतीने हा वरचा गळा फक्त अर्धा इंच आपल्याला शिलाईमध्ये घ्यायचा आहे, तो फक्त तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. आपली शिलाई झाली ही. हे अशा पद्धतीने करून घेतलं. आता हे आपण बाजूला काढून घेऊया. अशा पद्धतीने. किंवा थोडंसं मोठं हवं असेल तुम्हाला इथे डिझाईन ही मधली, तर अजून तुम्ही काय करा, हे मार्किंग असं केलं आहे तसंच करा. हे फक्त थोडंसं अर्धा इंच असून अशा पद्धतीने थोडंसं बाहेरच्या बाजूला मारून घेतलं तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला थोडासा रुंद हवा असेल त्यांनी तशा पद्धतीने ते करायचं आहे. आता इथे आपण हे कट करून घेऊया. हे अशा पद्धतीने हे आपल्याला व्यवस्थित कट करायचं आहे. थोडा कपडा इथे ठेवायचा आहे आपल्याला, मगच ते कट करायचं आहे. हे अशा पद्धतीने, जेणेकरून तिथे आपल्याला कट मारायचे असतात आणि पलटी करायचं असतं. अशा पद्धतीने हे एवढं ठेवायचं आहे. आता पलटी झाल्याच्या नंतर ते बरोबर होतं बघा. थोडंसं जास्त ठेवा, कारण की गळा एखाद्या वेळेस हा कट जास्त होतो. कधी कधी नवीन असतील तर कात्रीला धार जर जास्त असले तर गळा एकदम कट होऊन जातो. तर तुम्ही तिथे पोटली बटन जर समजा तसं कधी झालं तर असाच आकार द्या, अर्धा इंच अजून घेऊन आणि पोटली बटन पूर्ण गळ्याला लावून घ्या. कधी तसं झालं तुमच्याकडून तर कधी कधी कात्रीला धार जास्त असल्यामुळे गळा जास्त कट सुद्धा होऊ शकतो. आता इकडच्या सुद्धा बाजूला, वरच्या बाजूला थोडे कट मारून घ्यायचे आहेत. हे इथे सुद्धा अशा पद्धतीने ही कोपरे सुद्धा व्यवस्थित घ्यायचे कट मारून, जेणेकरून ते आपल्याला दिसायला सुद्धा व्यवस्थित. आता हा कपडा पूर्ण आपल्याला आतल्या बाजूला घ्यायचा आहे. हे हा कपडा पूर्ण आपल्याला आतल्या बाजूला घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे पूर्ण आतल्या बाजूला घ्या. व्यवस्थित करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे, ह्या पूर्ण गळ्याला आपल्याला व्यवस्थित अस्तर फक्त आतल्या बाजूला गेलं पाहिजे. व्यवस्थित इथे पूर्ण आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने. हे इथून सुरुवात करा. हे फक्त अस्तर थोडंसं आतल्या बाजूला थोडंसं खेचत जा, जेणेकरून इथे अस्तर दिसलं नाही पाहिजे तुमचं. अशा पद्धतीने. आणि तिथे आवडत असेल तर लेस लावा, नसेल आवडत तर लावू नका लेस. कोणाकोणाला नाही आवडत लेस. अशा पद्धतीने एकदम सावकाशमध्ये एकदम व्यवस्थित आपल्याला ते शिलाई करत घ्यायचं आहे. हे इथे सुद्धा आपला कोपरा सुद्धा व्यवस्थित निघाला. अशाच पद्धतीने कट करताना फक्त तुम्ही व्यवस्थित इथे काळजी घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने. इथे सुद्धा एकदम व्यवस्थित आपलं हे अशा पद्धतीने. जास्त मोठा पण नाही झाला, छोटा पण, कारण की त्या कस्टमरला जास्त मोठा गळा आवडत नाही. त्यानुसारच मी हा केला. तुम्हाला डीप हवा असेल तुम्हाला कटिंगमध्ये दाखवलेला आहे मी कशा पद्धतीने तो डीप करायचा आहे. हे अशा पद्धतीने झालं. हे घातल्यावरती खूप छान बसणार तो. तिथं आपण लेससुद्धा लावू शकतो. लेससुद्धा लावली तरी सुद्धा चालेल. आता वरच्या बाजूच आपल्याला जॉईन करून घेऊया आपण. हे वरची बाजू राहिली आता आपली. हे इथे काय करायचं आहे आपल्याला, आहे असंच आपल्याला शिलाई करून घेऊन नंतर आपण ते अर्धा इंच पकडायचं आणि शिलाईमध्ये अशा पद्धतीने शिलाई मारून घ्या आणि नंतर हे कट करून टाका. हे अशा पद्धतीने हे कट करून टाका. हे असा लुक आला त्याला. हे अशा पद्धतीने इथे फुलसुद्धा किंवा बटनसुद्धा तुम्ही इथे मध्ये लावू शकता. आता इथे आपण पूर्ण गळ्याला पायपिंग टाकून घेऊया आणि मग साईडच्या खालच्या बाजूला हे अशा पद्धतीने हे मी तुम्हाला दाखवते. हा भाग ह्याच्यावरती ठेवायचा आहे. हे मी परत दाखवते तुम्हाला. हे अशा पद्धतीने हे उलट ठेवायचं आहे ह्याच्यावरती खालच्या बाजूला.
हे पहा अशा पद्धतीने आता हे पूर्ण आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने, हे पहा, किंवा ही बाजू घ्या वरती अस्तरची, काही प्रॉब्लेम नाही. अशा पद्धतीने थोडासा सिल्की कपडा आहे त्याच्यामुळे थोडासा सटकतो. अशा पद्धतीने शिलाई मारून घ्या. पूर्ण कंपल्सरी ते अर्धा इंच पकडायचं आहे, नाहीतर मग जोडताना कमी जास्त होतं. आता हे पूर्ण बाहेर काढून घ्या. हे पहा अशा पद्धतीने, खूप सोपी पद्धत आहे. हे पहा हे पूर्ण बाहेर निघालं. आता इथे आपल्याला कडेला आपण शिलाई मारून घ्या एक अशा पद्धतीने. खालच्या बाजूला फक्त अस्तरचा कपडा आतल्या बाजूला असं सरकवत सरकवत शिलाई मारत घ्या. फक्त आतला अस्तरचा कपडा आतल्या बाजूला गेला पाहिजे. पहा अशा पद्धतीने. कॅनव्हास सुद्धा लावायची कधी कधी काहीही गरज नसते. तुम्ही आकार व्यवस्थित द्या, फक्त कॅनव्हास लावायची सुद्धा कधी कधी काहीही गरज नसते. जर तुम्हाला आवडत असेल तर कॅनव्हास सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. हे पहा अशा पद्धतीने ह्या गळ्याला आपण कॅनव्हास सुद्धा अजिबात वापरलेला नाही, तरी सुद्धा आपला गळा किती व्यवस्थित आलेला आहे बघा. अशा पद्धतीने आता इथे आपण आधी टक्स टाकून घेऊया. हे पहा हे जॉईन करून घेऊया आधी. आता शिल्लक राहिलेला सर्व कपडा कट करायचा आहे. जेवढा शिल्लक आहे ना आपला तेवढा. अशा पद्धतीने सर्व कटिंग झालेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने हा गळा सुद्धा एकदम व्यवस्थित बसणार आहे. गळ्याला सुद्धा अजून इथे आपल्याला पायपिंग टाकायची आहे. हे पहा इथे आपण आधी टक्स मारून घेऊया. इथे आपलं मार्किंग आहेच. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या. हे पहा इथे टक्स आहेत बघा, खालून अर्धा इंच. वरच्या बाजूला फक्त कमी कमी करत यायचं आहे. अशा पद्धतीने हा टक्स मारून घेतलेला आहे. हा सुद्धा हे पहा आता बंद करून घ्यायचं आहे पूर्ण. वरच्या बाजूला आपल्याला कमी कमी करत यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने हे आपल्या पाठीचा झालं व्यवस्थित. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे कोण कोण थोडेसे लटकन हवे असतील तर लटकन सुद्धा इथे डिझाईन तुम्ही करू शकता. जर तुम्हाला लटकन किंवा पोटली बटन सुद्धा लावतात कोण कोण, इथे आवडत असतील तर लावू शकता. इथे मधल्या पट्टीमध्ये इथे खालच्या बाजूला लोमते छान दिसतात बघा. कोणाला आवडत असतील किंवा लोमती लेस सुद्धा भेटते बघा, नाजूक एकदम छान छान. ती सुद्धा इथे लटकन टाईप अशी लावू शकता. अशा पद्धतीने आपला हा गळा झालेला आहे. आता इथे काय करूया, गळ्याला आपण वरच्या बाजूला पायपिंग करून घेऊया. आपण त्यासाठी सुद्धा पट्ट्या काढून घेतलेल्या होत्या कट करताना. हे पहा एकाला एक मी जॉईन करून घेते आणि जास्त झाली तर मी ती कट करून घेते, पण जॉईन करून घेते. कमी पडली तर मग परत जॉईन द्यावाच लागणार आहे, त्याच्यामुळे आधीच मी जॉईन करून घेते. अशा पद्धतीचे हे पहा. आता इथे सुद्धा अशाच पद्धतीचं आपल्याला पायपिंग करायची असते. हे पहा अशा पद्धतीने थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे गळ्याला सुद्धा, किंवा आतल्या बाजूला तुम्ही थोडंसं पलटी करून घेतलं तरी चालेल. पूर्ण गळ्याला लेस मारली तरी सुद्धा चालते. असं फक्त कपडा लावून आतल्या बाजूला तो पलटी केला तरी सुद्धा चालतो, किंवा पायपिंग हवी असेल तर पायपिंग टाका.
पद्धतीने हे असं शिलाई करून घेतलं बघा हे पूर्ण गळ्याला. आता आपण पायपिंग करून घेऊया. हे पहा मगाशी सांगितलं त्याप्रमाणेच हा आतल्या बाजूला घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. अंगठ्याने थोडंसं सरकत कपडा आपल्याला घ्यायचा आहे आतल्या बाजूला, जेणेकरून तिथे पायपिंग सुद्धा आपले दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसणार आहे. एकदम नाजूक आणि छान पायपिंग आलेले आहे. हे पहा एकदम एकसारखी. हे पहा बघू शकता. हे पहा एकदम एकसारखी आणि नाजूक पायपिंग आलेली आहे कडेपर्यंत. हे पहा अशा पद्धतीने आणि खूप एकदम गोलमध्ये आलेले आहे. हे पहा आणि हे पहा इकडच्या बाजूचा कपडा सुद्धा बघा तुम्ही. हे पहा अशा पद्धतीने मापात घेतल्यामुळे एकदम ही पट्टी सुद्धा आपली शिल्लक राहिलेली आहे. 1 इंच आपण हे मध्ये घेतलं ते सुद्धा. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा बघू शकता. आता हा गळा सुद्धा एकदम व्यवस्थित आणि अंतर सुद्धा आपलं एकदम व्यवस्थित झालेलं आहे आणि हा गळा बसायला सुद्धा एकदम व्यवस्थित अशा पद्धतीने हा बसणार आहे. जास्त जवळ सुद्धा नाही आणि जास्त लांब सुद्धा नाही, मापामध्ये बसणार आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता हे आपण शोल्डर जॉईन करून घेऊया. आपला हा पूर्ण झालेला आहे, तर इथे आपण शोल्डर जॉईन करून घेऊ. घातल्यावर तिथे इतकं छान दिसणार आहे ना हा गळा. अशा पद्धतीने पाठीला खूप छान बसणार आहे, एकदम व्यवस्थित बसणार आहे. थोडासा सिल्की कपडा आहे त्याच्यामुळे तुम्हाला तसा दिसत असेल, पण घातल्यावरती एकदम असा व्यवस्थित बसणार आहे हा गळा. आता इथे आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे. खूप महत्त्वाचं आहे. कधी कधी आपलं शोल्डर त्या कारणानेच उतरलं जातं. तुम्हाला कटिंगमध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता हे अंतर कमी जास्त झालं तर शोल्डर उतरलं जातं. ते ब्लाऊजवरती सुद्धा तुम्हाला कटिंग करताना दाखवलेलं आहे. ते पण अर्धा इंच वरच्या बाजूला राहत आहे का ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते. ते बरोबर जॉईन करून ते तेवढं आपल्याला हवं असेल तेवढं तयार होतं. हे आपण एक भाग बाजूला काढून घेऊया. हे दोन्ही जेणेकरून हे समानच आहे. हे पहा इथलं अंतर हे समानच आहे, इथलं कटोरी जॉईन झालेलं हे अंतर हे समानच आहे. हे पहा त्याच्यामुळे एकाच बाजूचं मी तुम्हाला दाखवते. दोन्ही सुद्धा ते व्यवस्थितच असतं. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा हे लावून घ्यायचं आहे गळा. हे पहा ह्याला. हे पहा अशा पद्धतीने हे आपलं बरोबर आहे. हे पहा इथे कटोरी जॉईंट आहे बघा. ह्याची सुद्धा इथे कटोरी जॉईंट आहे. हे पहा अशा पद्धतीने लावून बघत जा. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा हे बरोबर आहे बघा. हे पहा आता हा गळा इथलं अंतर ते सुद्धा आपलं हे अर्धा इंच इथे तर गेलेलंच आहे शिवणकामामध्ये. मी कटिंगच्या वेळेस सुद्धा तुम्हाला ते सांगत असते. हे पहा इथे जॉईन केलेलं आहे कटोरी आणि इथे आहे. कटोरीवर कटोरी जॉईन केलेल्यावरती ठेवून घेते आणि वरच्या बाजूला किती शिल्लक राहत आहे ते बघून घ्या. हे पहा इथे जॉईंट आहे बघा. हे पहा इथे जॉईंट आहे. हे पहा इथे येणार. मग समोर मार्किंग करून घेते. हे पहा ह्याच्या समोर मार्किंग करून घेतलं. हे पहा इथे जॉईंट कटोरी आहे, इथे ह्याच्यावरती ठेवून घेते. हे पहा इथे मी मार्किंग करून घेतलं आहे ह्याच्या समोर. म्हणजे हे बरोबर अर्धा इंच आपल्या वरच्या बाजूला हे शिल्लक राहत आहे. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मोजून घेऊ शकता आणि नंतरच ते जॉईन करा. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा ह्याच्यावरती आणि हे आणि वरच्या बाजूला बरोबर हे अर्धा इंच सुद्धा आहे बघा. हे बरोबर राहिलेलं आहे. हे पहा आणि हे असं मोजून घेत जा तुम्ही दोन्ही सुद्धा बाजूंचं. एका बाजूचं मोजलं तरी चालेल, दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने ठेवून घ्या. हे पहा हे पण भाग अशा पद्धतीने ठेवून घ्या समोरासमोर. हे पहा हे सुद्धा दोन्ही आणि ह्याला सुद्धा मार्किंग करून घ्या इथे. आता एवढं आपल्याला हे बरोबर शिलाईमध्ये पकडायचं आहे अर्धा इंच. अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या आणि नंतरच शोल्डर जोडून घ्या. आता इथे आपण हे पहा हा गळा ह्याच्यावरती उलटा ठेवायचा आहे अशा पद्धतीने. आता हे आपण शोल्डर जॉईन करून घेऊया. हे पहा एकदम अर्धा इंच आपल्याला ते पकडायचं आहे शिलाईमध्ये. हे पहा इकडच्या बाजूने. इथे बंद करून टाका गळ्याच्या बाजूला, जेणेकरून आपलं ते निघणार नाही.
2 वेळा शिलाई मारून घ्या तिथे. इकडच्या बाजूस सुद्धा शिलाई करून घ्या तसंच त्याचप्रमाणे अर्धा इंच पकडून. अशा पद्धतीने हे पहा इथे बाहेर आलेलं आहे थोडंसं, तर तेवढंच ते कट करायचं असतं व्यवस्थित. कधी कधी राहतं शिल्लक, कधी राहत नाही. हे पहा अशा पद्धतीने हे जॉईन करून झालेलं आहे एकदम व्यवस्थित मध्ये. हे पहा समोरासमोर ठेवून बघायचं आहे, व्यवस्थित आलेलं आहे बघा एकदम. हे पहा अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित हे शिलाई करून झालं. हे सुद्धा एकदम व्यवस्थित अंतर राहिलेलं आहे आपलं. जेवढा तुम्हाला हवा पाहिजे होतं ना तेवढं अंतर हे शिल्लक राहिलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने आपण चेक करू शकतो. हे पहा इथे कटोरीचं जॉईंट आहे, इथे शोल्डर जॉईंट आहे बघा. ह्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्या. हे पहा बरोबर आपलं राहिलं. इकडच्या बाजूसुद्धा हे पहा अशा पद्धतीने इथे बघा, आणि इथे कटोरी जॉईंट आहे, इथे शोल्डर. अशा पद्धतीने तुम्ही चेक करत जा. कधीच तुमचं शोल्डर उतरणार नाही. फक्त परफेक्ट मापाचा ब्लाऊज घ्या, एवढंच फक्त तुम्हाला करायचं आहे. आणि पूर्ण व्हिडिओ बघत जा तुम्ही, जेणेकरून तुम्हाला हे सुद्धा समजलं पाहिजे. नाहीतर तुम्ही थोडं बघत राहताल तर तुम्हाला हे समजणार नाही. कारण की एकदम सविस्तर तुम्हाला माहिती देत असते. आणि तुम्हाला जसा वेळ भेटेल ना थोडा 15-15 मिनटं तुम्ही व्हिडिओ बघत जा. 5-5 मिनटं व्हिडिओ बघत जा. तुम्हाला जसा वेळ भेटेल ना तसं तुम्ही तो व्हिडिओ बघत जा. एकदम बघितला असं काही नसतं. थोडं तुम्ही वेळ भेटेल तसा तो व्हिडिओ बघत जा, पण पूर्ण बघत जा. कसं तुम्हाला पण समजायला हवं कटोरी ब्लाऊज आपलं शोल्डर कशामुळे उतरत आहे, आणि आपण गळा कशा पद्धतीने शिवून ठेवताना, आपण शोल्डर कशा पद्धतीने जॉईन करताना आपल्याला किती घ्यायचं आहे ते सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे. आता हे पहा हे गळा अशा पद्धतीचं तुमचं तयार झालेलं असणार आहे. हे पहा अशा पद्धतीचं हे तयार झालेलं एकदम व्यवस्थित झालेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने आता बसायला सुद्धा व्यवस्थित बसतो. हे पहा अशा पद्धतीने. आता हे बघूया आपण आपलं झालेलं आहे का क्रॉसपट्टीचं सुद्धा. हे सुद्धा तुम्ही फिटिंगच्या आधी हे बाही जोडायच्या आधी हे चेक करायचं असतं. बाही जोडायच्या आधी चेक करायचं असतं. हे पहा एकदम व्यवस्थित आलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा ह्याच्यावरती ठेवलेलं आहे मी. दोन्ही सुद्धा बाजूचं मी तुम्हाला दाखवणार आहे. हे पहा कुठे मागे सुद्धा नाही, कुठे पुढे सुद्धा झालेलं नाही. हे पहा अशा पद्धतीने. आता इकडच्या बाजूचं बघूया आपण. हे पहा ह्या सुद्धा बाजूचं बघा. हे पहा अशा पद्धतीने. फक्त शिलाई करताना तुम्हाला क्रॉसपट्टी जशी काढायला सांगितली आहे तशी काढा आणि अर्धा इंच वाढवून घ्या. मी कटिंगमध्ये सांगितलं आहे तसं करा. हे पहा म्हणजे ती इथे शिलाईसुद्धा येत नाही आणि तुमची इथून टिपसुद्धा दिसणार नाही. ह्या बाजूला एकदम आतल्या बाजूला जाईल तुमची क्रॉसपट्टी. आता आपण बाही जॉईन करून घेऊया. आता ही कटोरीची पुढची बाजू आहे बघा. हे पहा ही सुद्धा बाहीची पुढची बाजू आहे. ते आपल्याला पुढच्याच बाजूला घ्यायची आहे. फक्त बाही जॉईन करताना आपल्याला हे दोन्हीसुद्धा भाग आधी बघावे लागतात. एवढं फक्त लक्षात ठेवा. हे पहा खूप महत्त्वाचं आहे. आता इथे बाही जॉईन करून घ्या. आणि शोल्डर सुद्धा हे बघावं लागतं. कोणताही ब्लाऊज असो ते तुमचं हे बरोबर आहे का आपलं ते सुद्धा एकदा चेक करून घेत जा. कधी कधी पुढे मागे सुद्धा होतो. हे पहा हे आपलं आता बरोबर आलेलं आहे. कधी पुढे मागे सुद्धा असतं. हे पहा हे बरोबर आलेलं आहे आपलं. थोडंसं कधी पुढे असतं, हे छोटंसं असतं, ते तेवढंच कट करायचं असतं. एवढं सुद्धा हे सुद्धा लक्षात ठेवा. आपण बाही जॉईन तुम्हाला एक करून दाखवते मी. हे पहा मध्यापासून हे पाठीमागच्या बाजूला घ्यायचं आहे. कधी पण लक्षात ठेवा. अशा पद्धतीने हे पहा मध्यापासून अशी सुरुवात करा. इथून मला एक बाही मी जॉईन करून दाखवते. हे पहा अशा पद्धतीने खेचायची ना. एकदम आलवारमध्ये बाही आपल्याला घ्यायची आहे. हे पहा एकदम परफेक्टली आपली बाही पुरली. अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे प्रत्येक वेळेस. जरी बाही तुमची थोडीशी शिल्लक राहू द्या पण कमी पडू देऊ नका. बाही काढताना तुम्ही थोडासा अस्तरला जॉईंट द्या पण पूर्ण बाही काढा. तुमच्या ब्लाऊज पिसाला पण जॉईंट द्या तुम्हाला, तेव्हा बाही पुरेल. हे पहा एकदम नॉर्मल राहिलेलं आहे. पूर्ण बाही आपल्याला व्यवस्थित पुरलेली आहे. हे पहा आता इकडची सुद्धा बाजूची बघा. अशा पद्धतीने ह्याच्यावरती आपल्याला डबल परत शिलाई मारायची असते. एकदम सावकाशमध्ये आपल्याला जोडत यायचंय. अशा पद्धतीने अजिबात खेचायचं नाही. एकदम आलवारमध्ये आपल्याला ही बाही ठेवायची आहे.
खेचायचं पण नाही, एकदम अलगदमध्ये आपल्याला ते जॉईन करावे लागते. हे पहा, हे शिल्लक राहिलेलं थोडंसं हे कट करून टाका क्रॉसमध्ये. आता ह्याच्यावरती आपल्याला डबल शिलाई घ्यायची आहे. शिलाईमध्ये सुद्धा तुम्ही मैत्रिणींनो व्यवस्थित पकडत जा. हे पहा अशा पद्धतीने, हे पहा पूर्ण शिलाई मारून झाली. हे पहा अशा पद्धतीने पकडत जा व्यवस्थित, एकदम तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. हे पहा अशा पद्धतीनं बाही शुद्ध जॉईन करून झाली. हे पहा एकदम व्यवस्थित, कुठे खेचली सुद्धा गेलेली नाहीये. हे पहा कुठं घुड्या सुद्धा आलेल्या नाहीयेत. तर ते सुद्धा बाजूची मी अशाच पद्धतीने जॉईन करून घेते. हे पहा दोन्ही सुद्धा बाजूंच्या माझ्या बाह्या जॉईन करून झालेल्या आहेत व्यवस्थित एकदम. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला फिटिंग करायची आहे. सर्वात आधी हे पहा अशा पद्धतीने बाही पकडायची आहे. हे पहा अशा पद्धतीने, हे पहा एकदम व्यवस्थित मध्ये आपल्याला पकडायचं आहे. आणि इथे पूर्ण आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आधी, नंतर आतल्या बाजूला पलटी करून आपल्याला ते शिलाई करून घ्यायचं असतं. हे पहा इथे हे पहा एकदम व्यवस्थित आलेलं आहे खालच्या सुद्धा बाजूला आपलं. अशा पद्धतीने आता आतल्या बाजूला हे थोडासा कपडा आपल्याला कट करायचा असतो. एक लाईनमध्ये करून घ्यायचं आहे ते फक्त. त्यासाठी आपण बॉक्स फिटिंग करतो आपण, त्यासाठी आपण 2 इंच वाढवून घेत असतो. हे पहा आता आतल्या बाजूने शिलाई मारून घ्या. दोन्ही सुद्धा बाजूंचा अशाच पद्धतीने आपल्याला करायचं आहे. एकदम व्यवस्थित. आता ह्या बाजूची सुद्धा अशाच पद्धतीने बाही पकडून, हे पहा अशा पद्धतीने बाही पकडा. हे पहा अशा पद्धतीने आणि पूर्ण शिलाई मारून घ्या अशाच पद्धतीने. हे पहा मी दोन्ही सुद्धा बाजूंची एक, हे पहा अशाच पद्धतीने शिलाई करून घेतलेली आहे. आतल्या बाजूला घेतलेला आहे बॉक्स फिटिंग सारखं थोडक्यात. हे पहा अशा पद्धतीने एकदम धागे सुद्धा निघत नाहीत बघा. तुम्हाला दाखवली त्याच पद्धतीने मी ह्या सुद्धा बाजूला घेतलेले आहे. आता आपण ब्लाऊजची फिटिंगची मार्किंग करून घेऊया. आता हे पहा हा मापाचा ब्लाऊज आहे. ह्याचा आपण आधी दंडघेर मोजूया. 6 आहे दंडघेर. मी तुम्हाला कटिंगमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. जर तुमचा तेवढा असेल तुम्ही तेवढा टाका तिथे दंडघेर, केवढा असेल तेवढा. हे पहा ह्या 6 आहे तर मी ते 6च घेणार आहे. हे पहा अशा पद्धतीने इथून 6 वरती मी मार्किंग करून घेते. इथे दोन्ही सुद्धा बाजूंना मी 6 वरती मार्किंग करून घेणार आहे. तुम्ही सुद्धा असं जो तुमचा दंडघेर असेल त्या पद्धतीने तुम्ही टाकायचं आहे. 6 वरती 6.5 असेल तुमचा, 6.25 असेल, 5, 5.5 असेल तो तुम्ही तिथे टाकायचा आहे. इथे आता मी फिटिंग मुंडा मोजून करत असते. मला ती सवय आहे. प्रत्येक कस्टमरची ब्लाऊजची फिटिंग मी मुंडा मोजून करत असते. हे पहा तुम्हाला सुद्धा सांगते मी कशा पद्धतीने मी फिटिंग करत असते. हे पहा हा ब्लाऊज आहे बघा. हे अशा पद्धतीने हा मी मुंडा मोजत असते आणि फिटिंग करत असते. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही फिटिंग करू शकता. छातीचा चौथा भाग कोणाला सवय असते त्या पद्धतीने तुम्ही फिटिंग करा. हे पहा अशा पद्धतीने मुंडा पकडायचा आहे. हे पहा एकदम व्यवस्थित ठेवायचं आहे आणि इथे टेप ठेवायचा आहे इथे. आणि हे पहा इथे फिटिंग आहे ना, हे पहा इथे शिलाई आहे बघा. हे पहा इथे शिलाई आहे, मार्किंग केलेलं होतं आपण हे करताना, कटिंग करताना. हे पहा अशा पद्धतीने किती आहे 7.5, तोच मी इथे टाकणार आहे 7.5. हे पहा अशा पद्धतीने आता इथे टेप ठेवते मी आणि इथे 7.5 वरती मार्किंग करून घेते. हे पहा इथे माझं 7.5 येत आहे तर इथे मी 7.5 वरती मार्किंग करून घेते. अशा पद्धतीने आपली फिटिंगसुद्धा ही एकदम सरळ येते बघा. आता इथे कमरेचा चौथा भाग आपण मोजून घेतो. कमरेची फिटिंग करताना इकडच्याही बाजूला त्याच्या आधी मी 7.5 वरती मार्किंग करून घेते. हे पहा अशा पद्धतीने 7.5 वरती मार्किंग करून घेते. हे पहा हे बरोबर आपलं शिल्लक राहतं. त्यासाठी मी 2 इंच मार्जिन तुम्हाला कंपल्सरी मी ठेवायला लावत असते. आता इथे काय करूया आपण कंबर मोजून घेऊया. हे ब्लाऊजची किती आहे पहा अशा पद्धतीने आपल्याला कंबर मोजून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने
अशा पद्धतीने व्यवस्थित एकदम सावकाशमध्ये आपल्याला ही कंबर मोजून घ्यायची असते. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा आणि किती शिल्लक आहे त्याचा आपल्याला चौथा भाग काढायचा असतो. हे पहा अशा पद्धतीने. आणि जेवढं शिल्लक राहील ना त्याचा तुम्ही चौथा भाग टाकू शकता, म्हणजे फिटिंगसुद्धा आपली एकदम व्यवस्थित येते. हे पहा एवढं माझं शिल्लक राहिलेलं आहे बघा. हे पहा इथे हे एवढं माझं शिल्लक आहे. तर इथे मी मार्किंग करून घेते बघा. हे पहा डार्क करते. हे पहा मोठं करते. इथे मार्किंग केलं. आता याचा आपल्याला चौथा भाग काढायचा असतो. किती शिल्लक आहे आपलं. इथे मार्किंग आहे बघा, मोठं केलं आहे मी. थोडा पिवळा कलर आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसत नसेल, पण मार्किंग इथं आहे बघा. पूर्ण कंबर मोजून घेतली. आपलं एवढं शिल्लक राहिलेलं आहे. आता याचा काय काढायचं आहे आपल्याला चौथा भाग काढायचा असतो. हे पहा अशा पद्धतीने. हे किती आहे आपलं 5.5 आहे. इथे आहे बघा, हे सगळं पिवळं आहे पण इथे मार्किंग आहे बघा केलेलं. हे पहा हे किती आहे 5.5 आहे. तर तुमचं 5.5 असू द्या, 4.5 राहतं, कोणाचं 5 राहतं. त्यांनी अशा पद्धतीने करायचं आहे. हे पहा हे टोक जेवढं आहे त्याच्यावरती ठेवायचं आहे, म्हणजे हे डबल झालं. 5.5 म्हणजे हे डबल झालं. 3ला 1 रेष कमी आहे. परत एकदा त्याचं डबल करायचं आहे. अशा पद्धतीने 4 वेळा आपल्याला हे करायचं असतं. 4 भाग काढायचे असतात. म्हणजे हे एकदा अशा पद्धतीने 5.5 झालं म्हणजे हा टेप डबल झाला. हे पहा अशा पद्धतीने. आणि अजून एकदा आपल्याला अशा पद्धतीने ह्याच्यावरती टोक ठेवायचं आहे डबल, म्हणजे हे बाजू आणि ही बाजू डबल झाली. म्हणजे हे 4 भाग अशा पद्धतीने आपण करू शकतो. हे पहा इथं 1.5च्या आधीची 1 रेष आहे. 1.5च्या आधीची 1 रेष तिथं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. 1.5च्या आधीची 1 रेष. ही शिलाईची टीप सोडून पुढच्या बाजूला करायचं आहे. तिथूनच ती सोडूनच आपण कंबर मोजून घेतो ना. हे पहा अशा पद्धतीने 1.5च्या आधीची 1 रेष. हे पहा इथे मोठं मार्किंग करून घेते मी. हे पहा एकदम फिटिंग आपली सरळ येत आहे याच्यावरती. इकडच्या बाजूला पण मी तेवढंच मार्किंग करून घेते. अशा पद्धतीने तुम्ही एकदा तरी फिटिंग करून बघा. हे पहा इथे सुद्धा 1.5च्या आधीची 1 रेष. हे पहा ही सुद्धा फिटिंग बघा तुम्ही एकदम सरळमध्ये. हे पहा आणि असे मार्किंग करून घ्या, जॉईन करून घ्या एकाला एक. हे पहा अशा पद्धतीने ही लाईन जॉईन करून घ्या. हे झालं. आता इथे परत हा दंडगेर आहे तो ह्याला जॉईन करून घ्या अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने जॉईन करून घ्या. आता इकडच्या बाजूचं हे पहा अशा पद्धतीने इथे हे जॉईन करून घ्या. इथे हे पहा अशा पद्धतीने. आता हे इथे जॉईन करून घ्या. बघा फिटिंगची टिपसुद्धा किती सरळ आली. आता इथे ही तर झाली फिटिंग. आता इथे एक मारा, इथे एक मारा आणि इथे एक मारा. असं अंतर ठेवून इथे 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 असं अंतर ठेवून पूर्ण शिलाई मारून घ्या. इथे शिलाई मारून घेऊया आपण. इथे पॅक करून टाका जेणेकरून तिथलं निघलं नाही सुद्धा पाहिजे. अशा पद्धतीने एकदम सरळ लाईनीमध्ये सुद्धा आपली फिटिंग आलेली आहे बघा. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा खालचा सुद्धा कपडा एकदम व्यवस्थित घ्यायचा आहे. कधी कधी इथं गुड्या सुद्धा पडतात. एकदम प्लेनमध्ये अशा पद्धतीने करत करतच आपल्याला खालच्या बाजूत सुद्धा अशा पद्धतीने प्लेन करत करतच आपल्याला तिथे शिलाई करून घ्यायची असते. अशा पद्धतीने फिटिंग करून घ्या. आता इथे सुद्धा अशा पद्धतीने शेजारी आपल्याला 4 टिपा मारून घ्यायच्या आहेत. एवढं अंतर ठेवत ठेवत आपल्याला अजून 2 शिलाया मारून घ्यायच्या आहेत. अजून 2 मारून घ्या जेणेकरून टाईट झाला तरी एक उसवली तरी बाकीच्या शिल्लक राहतील. हे पहा अशा पद्धतीने इकडची पण शिलाई मारून झाली आपली आणि ह्या बाजूची सुद्धा बघा. हे पहा अशा पद्धतीने एकदम आपली फिटिंग सुद्धा एकदम सरळ लाईनीमध्ये आलेली आहे बघा. हे पहा एकदम सरळ लाईनीमध्ये. ह्या सुद्धा बाजूची बघा तुम्ही एकदम सरळ लाईनीमध्ये आपली ही फिटिंग सुद्धा आलेली आहे. हे पहा ह्या सुद्धा बाजूची फिटिंग एकदम व्यवस्थित आलेली आहे. बाहेरच्या बाजूची सुद्धा एकदम सरळ मध्ये व्यवस्थित. हे पहा आणि हे पहा इथे सुद्धा बघा दोन्ही सुद्धा बाजूला बघा एकदम व्यवस्थित आलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने. उंचीला पण एकदम आपला व्यवस्थित झालेला आहे. हे पहा इथे सुद्धा आणि इकडची बाजू सुद्धा बघा किती व्यवस्थित आपलं हे उंचीला सुद्धा झालेलं आहे. शोल्डरला बरोबर हे अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने आपला हा ब्लाऊज व्यवस्थित एकदम तयार झालेला आहे. हे पहा आपला गळा सुद्धा बघा तुम्ही किती आपला व्यवस्थित तयार झालेला आहे अशा पद्धतीने. हे पहा आणि इथे आपल्याला चुन्या सुद्धा पडणार नाहीत. खूप छान बसणार आहे हा ब्लाऊज.
तरी दोरे निघाले ना तरी तो कात्रीने एकदम कट करून टाका. फक्त कपडा लक्षात ठेवा, कट होता कामा नाही, याची सुद्धा आपण इथे काळजी घ्यायची आहे. हे पा एकदम छान व्यवस्थित शिलाई करून झाला. अशा पद्धतीने. फक्त बाही थोडीशी मोठी आहे, त्यांना छोटी आवडत नाही म्हणून साठी. हे पा अशा पद्धतीने. हे पा पाठीमागची बाजू सुद्धा बघा किती व्यवस्थित आलेली आहे. हे पा आपला मुंड्याचा आकार सुद्धा एकदम. आणि हे पा अशा पद्धतीने हा ब्लाऊज बसणार आहे. धागा कट करायचा राहिला. हे पा अशा पद्धतीने हा ब्लाऊज एकदम छान बसणार आहे. हे पा अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित बसणार आहे. हे पा तर मैत्रिणींनो, हा आपला ब्लाऊज शिलाई करून तयार झाला बोटनेक. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच सांगा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.